आखाती देशाच्या युद्धाचा परिणाम हा लघु उद्योगांसोबतच जे पेंट व्यवसाय आहे त्याच्यावरही झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। जे पेंटमध्ये जे क्रूड ऑइल लागतं त्याचे रेट वाढले असल्यामुळे पेंटचेही रेट वाढलेले आहे। आपल्यासोबत पेंट व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की सध्याची पेंटची किमती आहेत त्याच्यामध्ये काय फरक झालेला आहे। नमस्ते, मी श्रीराम थोरात, राधाकृष्ण पेंट्स अँड हार्डवेअर या नावाने माझी मंतर संभाजी चौक येथे शॉप आहे। मी गेले 22 ते 23 वर्ष शॉप चालवतो। तर आता युद्ध चालू झाल्यामुळे जे इम्पोर्टचं जो बंद झालेला आहे त्यामुळे क्रूड ऑइल येत नाही। क्रूड ऑइलमधून जे रेझिन MTO थिनर जे निघतं त्याच्यामुळं पेंट तयार होत असतो। त्याचं लिमिटेशन सप्लाय झाल्यामुळे रेट कमीत कमी 10% आणि त्याचे प्लस वाढलेले आहेत आणि अजूनही भविष्यात वाढू शकतात। आता एशियन पेंट झालं, आमच्याकडे राजोग पेंट आहे, याचे 2 एजन्सी आहे। प्लस ज्या एजन्सी आहेत त्यांचे बाकीच्या कंपन्या आहेत त्यांचे सुद्धा रेट खूप वाढलेले आहेत आणि अजूनही वाढू शकतात। जर युद्ध लवकर थांबलं नाही तर रेट वाढल्यामुळे आमच्या कस्टमरला पण मार बसणार आहे, कारण कस्टमर त्याच्यामुळे मग पाठ फिरवतो। ज्यांना 1 लाख रुपये खर्च करायचं होतं ते मग 50,000पर्यंतच बघणार पैसे झाले आणि काही जणांनी मग कामं पुढे ढकललेली। तो मार्केटमध्ये ओव्हरऑल फरक पडलेला आहे आणि कस्टमर थोडेसे कमी झालेले आहे। पहिल्यापेक्षा आता किमतीमध्ये किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे? एक अप्रॉक्स 10%, कमीत कमी 10% तरी वाढलेले आहे आणि त्याचे जे प्रोडक्ट वेगवेगळे आता ऑइल बेस आहे त्याच्यात 12%, काही अजून थोडेसे महागडे पेंट आहे, PU पेंट आहे, गाड्यांचे जे पेंट आहे काही त्याच्यामध्ये 15% ते 20%पर्यंतही वाढ झालेली आहे। काय सांगाल काका, तुम्ही शेतकरी इथं येतात पण पेंट महाग झाल्यामुळे ते घेऊ शकत नाही, तर काय सांगाल? आमच्याकडे सगळं ग्रामीण भागातले ग्राहक असल्यामुळं शेतीवर सगळं अवलंबून आहे। शेतकऱ्यांच्या मालाला जर भाव मिळाला, शेतकऱ्यांकडे पैसे आले तरच आमचा धंदा होणार। इथं काही नोकरदार नाही कोणी जास्त। 80% जवळजवळ शेतकरी असल्यामुळं धंद्यावर मार बसलेला आहे, ग्राहक कमी झालेले। खऱ्या अर्थाने शेतीचे माल बाजारभाव गडगडले असल्यामुळे शेतकरी हा कलर घेण्यासाठी दुकानात येत नाही आणि त्यामुळे जे कलरचे रेट महागलेले आहेत त्यामुळे जे शेतकरी आहेत ते त्यांचे प्रमाण कमी झाले आहे कलर विकत घेण्यासाठी। तर याचा मोठा आर्थिक फटका हा कलर व्यावसायिकांना सुद्धा झालेला आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।